तर मित्रांनो, जशी बांगलादेशमध्ये घटना घडली, हिंदू मुली महिलांवर अत्याचार झाले तेथे, तसंच आपल्या भारतामध्ये पण 8 ऑगस्ट रोजी महिला ट्रेनी डॉक्टरवरती बलात्कार केला गेला, गँगरॅप केली गेली। तर मित्रांनो, अशा आपल्या समाजामध्ये असे नक्षलवादी पैदा झाले आहेत, कारण यांना कळतच नाही, सुचतच नाही की आपल्या घरात पण आई बहिणी असतील आणि आपण दुसऱ्यांच्या आई बहिणीवर असा कसा करू शकता। आणि मित्रांनो, सरकार पण काय कामाचं नाही आहे, कारण आतापर्यंत किती असे गँगरेप झाले, किती महिलांवरती अत्याचार झाले, कोणाला कापलं, कोणाला फेकलं, कोणाला कुकरमध्ये शिजवलं, पण सरकार एकदम चुप्पी असतं, काहीच बोलत नाही, कारण त्यांना काहीच फरक पडत नाही। सतत म्हणत असतात महिला सुरक्षित आहे, पण काय नाही, कारण भारत देशामध्ये एवढा असो पण काय कामाचा देश नाही आहे, कारण हा देशमध्ये जर महिला सुरक्षित नाही आहेत तर काय कामाचा हा भारत देश। तर मित्रांनो, या अशा हरामखोर आरोपींना फाशी द्यायला पाहिजे, असं कानून व्यवस्था करायला पाहिजे, पण नाही, कारण सरकार सतत म्हणत असतं तर आरोपीला आपण कारवाई करू, पण हे फाशी देत नाही। सतत 10-15 दिवस ते गोष्टी न्यूजवरती चालत असतात, लोक आंदोलन करत असतात, पण जेव्हा तो आरोपी कोठडीत जातो त्याला शिक्षा होत नाही आणि सतत त्या 2-4 महिना कोठडीत ठेवून त्याला सोडलं जातं। तर मित्रांनो, आजची जी गोष्ट आहे ही सततपासून येत आहे आणि असं बऱ्याच गोष्टी ज्या आहेत घडत आहेत, पण सरकारचे याच्याकडे जे लक्ष नाही आहे, म्हणून या सरकारचा मी निषेध करतो।